नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कामगार आयुक्तालयाकडनं फॉर्म सुटलेले आहेत. 3 महत्वाच्या पदांसाठी फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू आहे. यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे मराठी भाषाचं सर्टिफिकेट. आता कुणाला कुणाला मराठी भाषा सर्टिफिकेट अपलोड करावं लागणार आहे, का करावं लागणार आहे, पर्याय काय काय असणार आहे आणि या मराठी भाषा सर्टिफिकेटचं फॉर्मॅट कसं असणार आहे, थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करून सगळ्यांना शेअर पण करा आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. जाऊया मुख्य मुद्द्याकडे. तत्पूर्वी सांगू इच्छितो तुम्हाला की इग्नाइट अकॅडमीकडे या एक्झामसाठी आपण बॅच चालू केली आहे. सरळ सेवा सर्वसमावेशक बॅच असणार आहे. TCS IBPS पॅटर्ननुसार ह्या बॅचमध्ये तुम्हाला हे 4ही विषय शिकवले जाणार आहे. आता या एक्झामसाठी म्हणजेच कामगार आयुक्तालयाच्या 3 पदांसाठी जी एक्झाम आहे त्यामध्ये एक अजून ऍडव्हान्स मध्ये सिलेबस तुम्हाला त्यांनी टाकलाय. कामगार विभाग भरती 2026 मध्ये कायदे म्हणून बघा, ह्या कायद्याची सेपरेट बॅच पण आपण इथे अनाऊन्स केलेली आहे, ज्यामध्ये सगळी वैशिष्ट्य या कोर्सेसची 80 गुणांची तयारी करणारी असणार आहे. 25% तुम्हाला स्पेशल ऑफर आहे आणि टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला इथे मोफत मिळणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, हे सगळं तुम्हाला मिळवायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक दिली आहे, ऍपवर क्लिक करा, हवी ती बॅच लगेच जॉईन करा. चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. जाहिरात आलेली आहे. ही जाहिरात आहे गट क ची. टोटल ही जाहिरात जर आपण बघितली 3 पदांसाठी आहे. 62, 12 आणि 4 निरीक्षक, लेखापाल आणि लघु टंकलेखक. जवळपास 50,000 ते 35,000 सॅलरी ह्या पदांना आहे. फॉर्म भरण्याची लास्ट डेट 11 जून 2026 आहे. त्याचबरोबर तुम्हाला ऍड मध्ये काय म्हटलंय त्यांनी ते लक्षात घ्या. अर्हतेमध्ये तुम्ही जर गेला तर यामध्ये शासनाने पदवी, इथे लास्ट मुद्दा टाकलाय बघा त्यांनी. उपरोक्त नमूद सर्व पदांकरिता मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. म्हणजे तुमच्याकडे मराठी भाषेचं ज्ञान अवश्य लागणार आहे. आता यामध्ये काय काय मुद्दे येतात ते पण मी तुम्हाला सांगतो. मराठी भाषेचं ज्ञान ज्यांचं 10वी मध्ये मराठी विषय होता 100 मार्कांचा, किंवा 10वी मध्ये ऍटलिस्ट मराठी विषय होता, त्यांना वेगळं सर्टिफिकेट काढायची गरज नाही. त्यांनी या ठिकाणी हेच सर्टिफिकेट अपलोड केलं, म्हणजे 10वीच्या ठिकाणी हेच अपलोड केलं आणि मराठी भाषेचं सर्टिफिकेटच्या ठिकाणी पण हेच सर्टिफिकेट अपलोड केलं तरी चालणार आहे. आता याबाबत तुम्ही जर वेबसाईटला गेला तर तुम्हाला डिटेलमध्ये कळतं बघा. ह्या वेबसाईटला मी जेव्हा फॉर्म भरतोय, फॉर्म भरत असताना मला डॉक्युमेंट अपलोड करावं लागतं. बघा इथे त्यांनी दिलेलं आहे, अपलोड युअर स्कॅन मराठी लँग्वेज. आपले स्कॅन केलेले मराठी भाषा प्रमाणपत्र अपलोड करा. संलग्न संदर्भासाठी प्रमाणपत्र आहे. आता संदर्भासाठी आहे फक्त, बघा हे लागणारच आहे कारण स्टार केलेलं आहे. आता विद्यार्थी म्हणतात की सर इथे काय अपलोड करायचं, तर तुम्ही इथे बघा, इथे दिले त्यांनी क्लिक हिअर. त्यांनी सांगितलं क्लिक हिअर टू डाउनलोड रेफरन्स डॉक्युमेंट. याच्यावर तुम्ही जेव्हा क्लिक करतो माझ्यासमोर एक फॉर्मॅट ओपन होतोय आणि या फॉर्मॅटमध्ये दिलेल्याप्रमाणे तुम्हाला डॉक्युमेंट इथे द्यायचे. बघा त्यांनी सांगितलंय मराठी भाषेच्या ज्ञानाबाबतचे प्रमाणपत्र. यामध्ये काय सांगितलंय हे तुम्ही कुठून घेतलं मी तुम्हाला परत एकदा दाखवतो. बघा जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करतात ना, इथे लास्ट पेजवरती इथेच क्लिक करायचं, इथून हे पेज ओपन होतं आणि यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, मी तुम्हाला वाचून दाखवतोय. बघा, प्रमाणित करण्यात येते की श्रीमती कुमारी, तुमचं नाव येईल याच्यामध्ये, यांना मराठी भाषा उत्तम रीतीने बोलता वाचता लिहिता येते, तसेच त्यांना मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असून त्या मराठीतून इंग्रजीत आणि इंग्रजीतून मराठी सफाईदारपणे भाषांतर करतात. श्रीमती कुमारी, परत तुमचं नाव येईल, यांची वैयक्तिक पडताळणी करून त्यांना वरील प्रमाणे मराठी भाषेचे ज्ञान असल्याबाबत खात्री केल्यानंतरच सदर प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येत आहे. लागू नसलेले खोडावे. ठिकाण तुमचं टाकायचं, दिनांक तुम्हाला टाकायचा आहे, सही टाकायची, पद घ्यायचंय, कार्यालयाचा पूर्ण पत्ता टाकायचा, कारण शिक्का पण तुम्हाला घ्यायचा. हे सगळं अपडेट केल्यानंतर खाली तुम्ही गेला, खाली त्यांनी डिटेल्स टाकले बघा. संपर्क क्रमांक तुम्हाला STD कोडचं टाकायचा आहे, दूरध्वनी क्रमांक, मोबाईल नंबर पण टाकू शकतात. सूचना त्यांनी काय दिली ही नीट वाचा तुम्ही. आता त्यांनी सगळं डिटेल याच्यात दिलेलं आहे बघा. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा मॅट्रिक किंवा विद्यापीठीय उच्च परीक्षा मराठी भाषा घेऊन उत्तीर्ण असल्याचे सदरचे प्रमाणपत्र जोडावे. आता लक्षात घ्या, तुम्ही जर इथे माध्यमिक शालांत म्हणजे SSC ला म्हणजेच 10वीला तुमच्याकडे जर मराठी होतं तर ते सर्टिफिकेट असेल तर ते इथे अपलोड केलं तरी चालतं. दुसरा मुद्दा, मॅट्रिक किंवा विद्यापीठीय उच्च परीक्षा मराठी भाषा घेऊन उत्तीर्ण असल्याचे सदरचे प्रमाणपत्र जोडावे. ते जोडलं तरी चालतंय. म्हणजे लक्षात घ्या, तुमच्याकडे आता त्यांनी इथे सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे 10वीचं मार्कशीट असेल ज्यामध्ये मराठी विषय आहे, तुमच्याकडे ग्रॅज्युएशनचं मार्कशीट म्हणजे पदवीचं मार्कशीट असेल त्याच्यामध्ये मराठी असेल तर तेही डॉक्युमेंट याला जोडायचं आहे असं त्यांनी सांगितलं. पुढे बघा, वरील 1 मध्ये नमूद प्रमाणपत्र नसल्यास उमेदवार उत्तम रीतीने मराठी भाषा वाचू, लिहू, बोलू
शकतो अथवा आशयाच्या संविधानिक विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील किंवा पदव्युत्तर संस्थेतील भाषा शिक्षकाने दिलेले आणि महाविद्यालयाच्या किंवा संस्थेच्या प्राचार्यांनी प्रतिस्वाक्षरित केलेले प्रमाणपत्र. आता यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता, हे जे आहे हे डाउनलोड करायचं. हे डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इथे जे घ्यायचं बघा, सही कुणाची असेल, मराठी प्राध्यापकाची. एखाद्या जवळच्या कोणत्याही कॉलेजला तुम्ही जायचंय, त्या कॉलेजमध्ये मराठीचं डिपार्टमेंट असतं आणि त्या डिपार्टमेंटचा HOD असेल किंवा मराठी विषय शिकवणारा महाविद्यालयातील शिक्षक असेल, त्यांची सही घ्यायची. त्यांचं पद, शिक्षक, उपशिक्षक जे का असेल ते, कार्यालयाचा पूर्ण पत्ता म्हणजे शाळेचा, कॉलेजचा पूर्ण पत्ता टाकायचा आहे आणि त्यांचा एक राऊंड मधला आहे ते शिक्का पण घ्यायचा आहे. त्यांचा STD क्रमांक, कोडसह दूरध्वनी क्रमांक पण घ्यायचा आहे किंवा मोबाईल नंबर टाकला किंवा दोघे टाकलं तरी चालणार आहे. हे सगळं टाकायचं तुम्हाला. बघ, मी रिपीट करतो परत एकदा की कुणाचं टाकायचं मी तुम्हाला सांगितलं. त्यात त्यांनी सांगितलंय तुमच्याकडे हे जर असेल तर हे काय करायचं, त्यांना इथे जोडायचंय. त्यांच्याकडे जेव्हा जाल तेव्हा जोडायचंय. पण हे जर नसेल, बघा त्यांनी सांगितलं नसल्यास काय करायचं, हे जर असेल ना तर हे करायची गरज नाही तुम्हाला. हे जर असेल तर हेच तुम्ही काय करा, डॉक्युमेंट अपलोड करू शकता. बघा, हेच अपलोड करायचंय तुम्हाला. कुठे अपलोड करायचंय तर तुम्हाला इथे, तुम्हाला मी आता दाखवलं बघा, इथे तुम्हाला इथे डॉक्युमेंटमध्ये काय करायचं, डायरेक्टली तुमचं जर 10वीला मराठी होतं, ग्रॅज्युएशनला मराठी होतं तर तेच डॉक्युमेंट तुम्ही इथे अपलोड करू शकता. पण तुमच्याकडे जर ते नसेल तर यामध्ये गेलात तुम्ही, हे फॉर्मॅट आहे, इथे तुम्ही हे सगळं माहिती भरली आणि हीच PDF तुम्हाला अपलोड करायची. लक्षात घ्या, त्यांनी तेच सांगितलेलं आहे की तुमच्याकडे नसल्यास उमेदवार उत्तम रीतीने मराठी भाषा वगैरे, मराठी येतं, इंग्लिश येतं, हिंदी येतं, लिहू वाचू शकतो. या संदर्भात महाविद्यालयातील किंवा पदव्युत्तर संस्थेतील भाषा शिक्षकाने दिलेले आणि महाविद्यालयाच्या किंवा संस्थेच्या प्राचार्यांनी प्रतिस्वाक्षरित केलेले प्रमाणपत्र इथे लागेल तुम्हाला. बघा, हे लागेल. म्हणजे इथे घेताना तुम्हाला काय करायचंय, इथे घेताना शिक्षकाची सही, त्याचं पद, कार्यालय पूर्ण पत्ता घ्यायचा आहे, कार्यालय शिक्का पण घ्यायचा आहे आणि इथे प्रिन्सिपल जे कोणी असेल प्रिन्सिपल त्यांचाही सही घ्यायची आहे, साईन घ्यायची आहे आणि ते शिक्का घेऊन टाकायचा. इट्स हे काय जास्त मोठी गोष्ट नाहीये. हे तुम्ही दिलं तरी चालतंय, काही प्रॉब्लेम नाही. MPSC ला सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना अशाच प्रकारचं डॉक्युमेंट अपलोड करावं लागतं. MPSC ला तिथे पण ते चालतं, व्हॅलिड आहे. सो काळजी करू नका. अशा पद्धतीचं डॉक्युमेंट तुम्हाला त्यांनी पण हे दिलेलं आहे, हेच घेऊन जायचंय आणि याच्यावरती सही शिक्का मारून ते घ्यायचंय. लक्षात घ्या, शिक्षकाने दिलेले आणि महाविद्यालयाच्या किंवा संस्थेच्या प्राचार्यांनी प्रतिस्वाक्षरित, म्हणजे दोघे लागणार तुम्हाला, बरोबर की नाही, दोघे लागणार. इथे आणि टाकलाय म्हणजे शिक्षक आहेत त्यांची पण सही लागेल आणि जे प्राचार्य आहेत त्यांचे पण साईन आणि सिग्नेचर आवश्यक असणार. सो या संदर्भातली महत्वाची माहिती होती. अजून काही शंका असेल तर मला कळवा. आता यामध्ये बघा, हा एक फॉर्मॅट पण मी तुम्हाला शेअर केलेला आहे, पण हा फॉर्मॅट बऱ्याच विद्यार्थ्यांनी जोडला असेल तर काही हरकत नाही, पण हा नका जोडू शक्यतो. हा न जोडता तुम्हाला मी काय सांगितलंय, इतर पर्याय दिला तर त्यांनीच डायरेक्टली पर्याय दिला, तो फॉर्मॅट तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. सो अशाच प्रकारच्या नवीन नवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा. याबद्दल अजून काही अडचण असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये, खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका आणि अधिक माहितीसाठी या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. अदरवाईज ऍप डाउनलोड करून डायरेक्टली बॅचेस परचेस करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, इतरांना शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट मध्ये. धन्यवाद.